कॅन्सर ऐकून घाबरू नका, तुम्ही बिलकुल विचलित होऊ नका. कॅन्सर हे पूर्णपणे ट्रीटेबल आहे जर तुम्ही योग्य वेळेला डॉक्टरकडे पोहोचले, योग्य स्टेजला डायग्नोसिस केलं तर 100% डायग्नोसिस होते. जर तुमच्या आईला, बहिणीला, आजीला, आत्याला, तुमच्या फॅमिलीमध्ये कुठल्याही महिलेला जर कॅन्सर आहे तर ते तुमच्या जीन्समध्ये, इट इज रनिंग इन युअर जीन्स, इट विल कम टू यू. आपण सतर्क राहिलो, आपण महिला, वी ॲज फिमेल्स आम्ही सतर्क राहिलो, आपण स्वतःच्या बॉडीकडे थोडं लक्ष दिलं, व्यवस्थित काळजी घेतली तर ह्या कॅन्सर 0 स्टेजवर पकडता येतात. बट मी इथे खरंच सांगू इच्छिते की कॅन्सर शब्द ऐकून घाबरून जाऊ नका. खूप म्हणजे न्यूअर जनरेशन ड्रग्ज आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, देर आर प्लेंटी मेनी ऑफ टेस्ट की तुम्ही कॅन्सर बिलकुल 0 स्टेज किंवा फर्स्ट स्टेजवरती तुम्ही त्याला कॅच करू शकता आणि कॅन्सरचं पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकतो. फक्त काय रिस्क फॅक्टर्स आहे, काय सिम्पटम्स आहे हे जाणून घेणे आणि योग्य प्रकारे योग्य वेळेला डॉक्टरला जाऊन भेटणे हे महत्त्वाचं. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आज मी आलेली आहे एका विशेष अशा व्यक्तीकडे की ती व्यक्ती आपल्या विदर्भामधली पहिली ऑन्को सर्जन आहे आणि महिलांमध्ये अनेक प्रकारचे आजार असतात, महिलांना अनेक वेळा कर्करोग सुद्धा होतो आणि त्यांच्यासाठी उपचार पद्धती उपलब्ध नसते आपल्या विदर्भामध्ये. परंतु डॉक्टर ज्या आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, परंतु ह्या डॉक्टरांनी आपल्या विदर्भातल्या सर्व महिलांसाठी शिक्षण घेतलं आहे आणि तेही शिक्षण त्यांनी केव्हा घेतलं तर प्रॅक्टिस करत असताना त्यांनी ऑन्को सर्जनचं एज्युकेशन घेतलं आणि त्या एक ऑन्को सर्जन म्हणजे स्त्री कर्करोग तज्ज्ञ झाल्या. ही आपल्या अमरावतीकरांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तर अशाच डॉक्टरांकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर भावना सोनटक्के. थँक्यू व्हेरी मच फॉर अ वंडरफुल इंट्रोडक्शन. मी डॉक्टर भावना सोनटक्के, जसं तुम्हाला सुषमाताईंनी सांगितलं आहे, अमरावतीतील रॅदर पूर्ण विदर्भातील पहिली स्त्री कर्करोग विशेषज्ञ मी आहे. पहिले ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅक म्हणजे स्त्रीरोग आणि डिलिव्हरी हे सगळं करत मग वन फाईन डे काही अशा घटना घडल्या की असं ठरवलं की नाही, आपल्याला अमरावती सारख्या ठिकाणी म्हणजे आपलं जे अमरावती एक छोटंसं शहर आहे, बरोबर आहे, तर या ठिकाणी महिलांना महिलांना चांगल्या उपचार पद्धती अवेलेबल व्हायला पाहिजे. त्यांना उपचार पद्धतीसोबत कन्सल्टेशन, त्यांना डॉक्टर तरी अवेलेबल व्हायला पाहिजे, त्यांना सांगायला की हे असं असते, हे कॅन्सर असते, तुम्ही हे करा, हे नका करू. अशा काही घटना घडल्या. मग असं वाटलं की नाही, दिस इज वॉट आय एम सपोज टू डू. मग तिथून मी ठरवलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जे तुम्ही मुंबईचं जाणतच असाल, तिथे ऑब्झर्वरशिप करून मग गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटला 2 वर्षाची फेलोशिप करून आज मी इथे तुमच्या सगळ्यांच्या सेवेत हजर आहे ॲज अ ऑन्को सर्जन. नाही, खरोखर तुमचा आम्हाला खूपच अभिमान आहे की इथली प्रॅक्टिस, जी तुमची गायनिकची प्रॅक्टिस होती ती करता करता तुम्ही ऑन्को सर्जन बनलात. खरोखर ती तर फारच म्हणजे प्राऊड मुवमेंट आहे अमरावतीकरांसाठी. पण मला सांगा, आता ही तर प्रोफेशनल लाईफ तुम्ही जगतच आहात, परंतु आपण थोडं पर्सनल लाईफबद्दलही बोलूया. तर काय तुमचं पर्सनल लाईफ कसं आहे? ओके, पर्सनली मी एक खूपच आपल्या मनाने जीवन जगणारी अशी व्यक्ती आहे. अँड आय हॅव ऑलवेज चेस्ड माय ड्रीम्स. मला जर वाटते की मी हे करायला पाहिजे तर ते मी करते. फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली सपोर्ट अमाप आहे. मला कायम फॅमिलीचा सपोर्ट मिळालेला आहे. आई, वडील, भाऊ, बहिणी, सगळी पूर्ण फॅमिली, बच्चा पार्टी, एव्हरीबडी इज विथ मी आणि त्यांच्याच सपोर्टनी मी पुढे आहे. इंटरेस्ट म्हटलं तर इंटरेस्ट बऱ्यापैकी गोष्टींमध्ये आहे. मॉडेलिंगमध्ये देखील इंटरेस्ट आहे. मिसेस महाराष्ट्र झालेले आहेत डॉक्टर साहिबा आपल्या. 2019 मध्ये आय वॉज क्राउंड ॲज मिसेस महाराष्ट्र. अँड देन गार्डनिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि देर वॉज वन टाइम की एक मूल एक झाड असे एक आम्ही खूप नॉवेल असा उपक्रम चालू केला होता. दॅट टाइम आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे दररोजच्या 1-2 डिलिव्हरी आता मिनिमम व्हायच्या. तर मग जेव्हा कसं आम्ही यांना डिस्चार्ज करताना, पेशंटला डिस्चार्ज करताना त्यांना बाळासोबत एक छोटंसं आम्ही रोपटं द्यायचो की तुम्ही बाळासोबत हे रोपटं तिथे प्लांट करा आणि जसं तुम्ही बाळाची काळजी घेता तशी तुम्ही त्या झाडाची काळजी
वाह, एकदमच आणि unique. दरवर्षी बाळासोबत त्याचा तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करा. वाह. सो दिस वॉज वन नाईस इनिशिएटिव्ह. आणि याच्यासाठी आम्हाला सकाळ ग्रुपनी आणखीन 2-4 ग्रुप्सनी खूप खूप अभिनंदन केलेलं, खूप आम्हाला त्याचा सत्कार झालेला आमचा. अँड इन दिस मॅनर आम्ही ऑलमोस्ट मोर दॅन 20,000 तर सॅपलिंग्स प्लांट केलेले. वा वा वा. So, बघा मित्रांनो, एक अनोखा उपक्रम सुद्धा मॅडमने राबवलेला आहे. एक मूल एक झाड वा. खरंच असा उपक्रम अमरावती शहरामध्ये तरी कुठल्या गायनिक हॉस्पिटलमध्ये राबवला गेलेला कुठेच नाही. पण रॅदर मी जेव्हा राबवायची तर भरपूर सारे आपल्या अमरावतीचे माझे जे कलिग्स किंवा तुम्ही जाणता ते असे डॉक्टर्स होते, ते सुद्धा सपोर्ट करायचे. मग त्यांनी पण ती चालू करून दिली होती प्रथा की मूल झालं की ते एक तुम्ही रोपटं द्या. तुम्ही सयाजी शिंदे सरांना ओळखत असाल, ते मोठे अभिनेते. त्यांनी अप्रोच केलं होतं की आपण दोघं मिळून इथे एक वनराई चालू करू असं. त्यांची भेट माझी महाबळेश्वरला झाली होती. बट समहाव मग ते कोविड आणि सगळं त्याच्यामुळे सगळं. बट स्टील फॉलो दॅट. आम्ही अजूनही प्लांटेशन्स अँड ग्रीनरी आणि एन्व्हायरमेंटसाठी सतर्क तेवढं आहोत. म्हणजे पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही सामाजिक विषयामध्ये नक्कीच हात घालता. आता आपण येऊया आपल्या प्रोफेशनलकडे की कॅन्सर हा विषय सर्वांसाठी खूपच वेदनादायक आहे. म्हणजे कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी अंगाला काटे येतात, कारण मृत्यूच दिसतो. ज्याला झालेला आहे त्याला समोर मृत्यूच दिसतो. आणि महिलांमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये कॅन्सर होतात. तर नेमके महिलांना कोणकोणते कॅन्सर होतात? बघा, महिलांमध्ये ते सगळे कॅन्सर होऊ शकतात जे एका पुरुषामध्ये पण होतात, कारण की अवयव तो मॅक्झिमम सेमच आहे. बट महिला स्पेसिफिक कॅन्सर म्हणजे गर्भाशय आणि गर्भाशय संबंधित, त्यात आलं तुमचं गर्भाशय, अंडाशय जे गर्भपिशवीच्या बाजूला 2 अंडाशय असतात ते, गर्भपिशवीचे ओव्हरीज एक्झॅक्टली, गर्भपिशवीचं तोंड ज्याला आपण सर्विक्स म्हणतो, त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूब्स आणि ब्रेस्ट कॅन्सर. इव्हन वल्वल वजायनल कॅन्सर आहे, बट ते खूप रेअर असतात. मोस्ट कॉमनेस्ट इज सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. तर जसं तुम्ही म्हटलं की कॅन्सर म्हटल्याबरोबर एक भीतीदायक वातावरण तयार होऊन जाते. बापरे, टेस्ट जरी करायची म्हटली तरी भीती वाटते. खूप लोक घाबरतात, एक्झॅक्टली घाबरतात. बट मी इथे खरंच सांगू इच्छिते की कॅन्सर शब्द ऐकून घाबरून जाऊ नका. खूप म्हणजे न्यूअर जनरेशन ड्रग्ज आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. देर आर प्लेंटी मेनी ऑफ टेस्ट की तुम्ही कॅन्सर बिलकुल 0 स्टेज किंवा फर्स्ट स्टेजवरती तुम्ही त्याला कॅच करू शकता आणि कॅन्सरच्या पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकतो. फक्त काय रिस्क फॅक्टर्स आहे, काय सिम्पटम्स आहे हे जाणून घेणे आणि योग्य प्रकारे योग्य वेळेला डॉक्टरला जाऊन भेटणे हे महत्त्वाचं. तर आता तुम्ही सिम्पटम म्हटले आहे, तर नेमके कॅन्सरचे सिम्पटम कोणते आहेत, म्हणजे लक्षणं काय आहेत? बरं, हे बघा कसं असते, महिलांमध्ये सर्वात कॉमनेस्ट म्हणजे सर्वायकल कॅन्सर. ठीक आहे, सर्वायकल कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा गर्भपिशवीचं कॅन्सर हे जे म्हणतो. तर याच्यात सिम्पटम साईन म्हणजे काय, त्यांना ब्लिडिंग होईल. म्हणजे नॉर्मल आपली जशी पाळी येते तर ती पाळीच्या मध्ये कधीतरीच त्यांना ब्लिडिंग चालू होऊन जाईल, किंवा संबंध आल्यानंतर ब्लिडिंग चालू होऊन जाईल, किंवा कधी एकदा त्यांना पाळी सुरू झाली तर ती बंदच होणार नाही, किंवा अंगावर खूपच पांढरं पाणी जाईल, त्याचा वास येईल. असे काही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही इमिजिएटली जाऊन डॉक्टरांना भेटायला पाहिजे. असे का ना, ते इन्फेक्शनच असेल कदाचित, काही नसेल, बट कॅन्सर असू शकते आणि ते आपण मिस नाही करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटायला. बरं, नेमक्या ह्या कॅन्सरच्या टेस्ट कुठल्या आहेत? बरं, हे बघा, सर्वायकल कॅन्सरसाठी सर्वायकल कॅन्सर सर्वात मी वारंवार याच्यासाठी नाव घेते बिकॉज इट इज अ प्रिव्हेंटेबल कॅन्सर. इट इज अ कॅन्सर विच कॉजेस मॅक्झिमम नंबर ऑफ मॉर्टॅलिटी. सर्वात जास्त मृत्यूदर ह्या कॅन्सरमुळे आहे. बट ह्या कॅन्सरमुळे सर्वात जास्त मृत्यूदर असूनही हे कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे. म्हणजे जर आपण सतर्क राहिलो, आपण महिला, वी ॲज फिमेल्स आम्ही सतर्क राहिलो, आपण स्वतःच्या बॉडीकडे थोडं लक्ष दिलं, व्यवस्थित काळजी घेतली, तर ह्या कॅन्सर 0 स्टेजवर पकडता येतात आणि ट्रीटमेंट होते. रॅदर आपण त्याला होऊ नये याच्यासाठी पण खूप सारे गोष्टी त्याच्यावर तर आपण जाणारच आहोत. तर सर्वायकल कॅन्सरसाठी बघा, टेस्टसाठी पॅप्समियर म्हणून एक टेस्ट असते, ज्याला आपण पॅपेन्युक्युलो टेस्ट. ती काहीतरी टेस्ट मला असं वाटतं दर 3 वर्षानंतर करावी लागते. बरोबर, यू आर व्हेरी मच अवेअर ऑफ दिस थिंग्स. कारण मी स्वतः सुद्धा ती टेस्ट 9 वर्षापर्यंत केलेली आहे. म्हणजे दर 3 वर्षानंतर 3 वेळा मी ती टेस्ट केलेली आहे. सो पॅप्समियरची टेस्ट जी असते ते गर्भपिशवीच्या मुखाची टेस्ट असते. काहीच घाबरण्यासारखं नसते. फक्त आम्ही खालून तपासतो जसं नॉर्मल, तसं तिथे आम्ही गर्भपिशवीच्या तोंडातनं थोड्याशा पेशी काढतो आणि त्या तपासतो. मग त्याच्यात जर काही कॅन्सर सारखे अंश दिसले तर मग आपण पुढे त्याला हे करतो की ट्रीट करायचं की आणखीन काही टेस्ट करायची. ठीक आहे, पॅप्समियर एकदा का निगेटिव्ह आली
मग तुम्ही 3 वर्षापर्यंत तुम्ही निश्चिंत राहू शकता. आणि आजकाल आम्ही वी डू LBC विच इज लिक्विड बेस्ड सायटोलॉजी अँड इट कॅन बी डन विथ HPV विच इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विच इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ सर्वायकल कॅन्सर. ठीक आहे, तर मग ते टेस्ट सोबत केलं तर मग तुम्ही 5 वर्ष निश्चिंत राहू शकता. ती एकदा टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली तर मग तुम्हाला 5 वर्ष काहीच चिंता नाही की काही होईल म्हणून. फक्त रेग्युलर फॉलोअप करणे, पॅप टेस्ट, दॅट इज इम्पॉर्टंट. तर मला सांगा मॅडम की हे जे सगळे कॅन्सर आहे ते होण्याची नेमकी कारणं काय असतात? कारण खूप सारे आहेत बघा. सर्वात इम्पॉर्टंट कारण म्हणजे बघा जेनेटिक्स. ओके, जर तुमच्या आईला, बहिणीला, आजीला, आत्याला, तुमच्या फॅमिलीमध्ये कुठल्याही महिलेला जर कॅन्सर आहे तर ते तुमच्या जीन्समध्ये, इट इज रनिंग इन युअर जीन्स, इट विल कम टू यू. अच्छा, हां, दॅट इज व्हेरी कॉमन. अँड सर्वात कॉमन याच्यात आहे ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सर. ठीक आहे, सो जर जेनेटिक्स आहे, फॅमिलियल आहे, तर यू विल गेट द कॅन्सर. सेकंड मोस्ट कॉमन कॉजेस जे आजकालचं जनरेशन बिलकुल स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि इतकं सर्रास आहे जुन्या काळच्या पेक्षा आता खरंच आता त्याचं प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. तर स्मोकिंग कॉजेस सर्वायकल कॅन्सर. ओके, आणि आता कसं आहे लेट मॅरेजेस होतात आणि मूलबाळही लेट होतात. त्याच्यामुळे शरीराला प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन जे लवकर मिळायला पाहिजे. आधीच्या काळात 20 वर्षात प्रेग्नेंट होऊन जायची बाई. आता मला वाटत नाही 35च्या आधी कुणी करते. सगळ्यांना एज्युकेशन आहे, सगळे आपापलं शिक्षण करतात. शिक्षण झाल्यानंतर मग ते मूल बाळ उशिरा. आता एक्झॅक्टली, लग्न पण उशिरा होतं आणि मूल बाळ पण उशिरा होते. तर अशा वेळेस काय होते की इस्ट्रोजन हा जो हॉर्मोन आहे याचा कंटिन्यू सप्लाय आहे बॉडीला. आणि जोपर्यंत प्रेग्नन्सी मध्ये येत नाही तर इस्ट्रोजनच राहते शरीरात. आणि ते इस्ट्रोजन इज अ कॉमनेस्ट कॉज फॉर एंडोमेट्रियल कॅन्सर. त्याच्यामुळे तुम्ही OC वापरत असाल खूप सारे गर्भनिरोधकच्या गोळ्या, तुम्ही डिलेड प्रेग्नन्सी ठेवली किंवा तुम्ही कधी प्रेग्नन्सीच ठेवली नाही, तुम्ही बेबीला ब्रेस्ट फिडिंगच केलं नाही, दीज आर ऑल कॉजेस फॉर कॅन्सर. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे, जे खूप सारे असे एक्सरे टेक्निशियन आहेत किंवा असे लोक आहेत जे एक्सपोज होत राहतात रेडिएशन्सला, दे आर प्रोन टू कॅन्सर. असे विविध कारणं आहेत. पण यात कसं आहे, कारण काहीही असो तुम्ही स्क्रीनिंग करा. बरोबर, तुम्ही डॉक्टरांकडे जा, तुम्ही सतर्क राहा. तुम्हाला थोडंही काही सिम्पटम्स वाटते तर यू शुड मीट द डॉक्टर अँड गेट इट सॉर्टेड आउट. दॅट इज इम्पॉर्टंट. बरं, आता हे कॅन्सर होतातच, त्याला आपण काही टाळू शकत नाही कारण होणारी गोष्ट आपल्यासोबत होऊनच जाते. त्याचे प्रिकॉशन तर मी तुम्हाला विचारेलच नंतर, पण याची उपचार पद्धती काय आहे? बघा, उपचार पद्धती डिपेंड्स ऑन द स्टेज. पेशंट आपल्याकडे येताना कुठल्या स्टेजमध्ये आली, 0 स्टेजवर आली, 1 स्टेजवर आली, 2 स्टेजवर आली की एकदम ॲडव्हान्स स्टेजवर आली. जर 0, 1, 2 पर्यंत आली, कुठलाही कॅन्सर असो, तो ओव्हरी कॅन्सर असो, सर्विक्सचा असो, युट्रसचा असो, कुठलाही कॅन्सर असो, तर पहिल्या 2-3 स्टेजेसमध्ये आली तर ऑपरेशननी होते. ठीक, येस, डेफिनेटली होते. ऑपरेशन करा. गरज पडली, ग्रंथी पॉझिटिव्ह आहे तर आपण किमो देऊ शकतो. अमरावतीत किमो पण अवेलेबल आहे, आता रेडिएशन थेरपी पण अवेलेबल आहे. असं नाही आहे की पेशंटला उठून लगेच नागपूरला पाठवून दिलं किंवा इतर कुठे पाठवून दिलं. सगळ्या सोयी आता अमरावतीत अवेलेबल आहे. तर ऑपरेशननी बिलकुल होऊन जाते. बट ॲडव्हान्स स्टेज जर असेल, ज्याला आपण म्हणतो मेटास्टॅटिक स्टेज, म्हणजे ते कॅन्सर तुमचं लिव्हरला पसरलं आहे किंवा हाडांमध्ये पसरलं आहे, तर अशा केसेसमध्ये पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट असते. म्हणजे ठीक आहे, आपण पूर्णपणे तो आजार बरा नाही करू शकत, बट आपण त्याला आटोक्यात आणू शकतो. ॲटलिस्ट थोडंसं वय वाढवू शकतो. एक्झॅक्टली. तर म्हणजे आणि उरलेलं जे वय वाढवलं, जे आपण आयुष्य दिलं पेशंटला, ते चांगलं दिलं. हे दुखणं आणि हे जे एक हेल्पलेसनेस जी असते ना ह्या पेशंट्समध्ये, हे दुखते, ते दुखते, खायची इच्छा होत नाही, वजन कमी होत आहे, तो ॲटलिस्ट ते सिम्पटम्स आपण कमी करू शकतो. सो दीज आर द बेसिक मोडॅलिटीज. सर्वायकल कॅन्सर परत मी इथे याच्यासाठी सांगेल की त्याच्यात स्टेज 0 आणि स्टेज 1 मध्ये फक्त एक छोटं कोनायझेशन किंवा नुसतं एक तुकडा काढला तरी पूर्ण उपचार होऊन जातो. अच्छा, बरं, मला सांगा की किमोथेरपी आणि रेडिएशन जी थेरपी आहे ही कशा पद्धतीने चालते? बघा, कसं असते की आपण वेगवेगळ्या प्रकारचे किमोथेरपीचे आपले ड्रग्ज असतात. ठीक आहे, तर जेव्हा आपण ऑपरेशन करतो तर 2 प्रकार असतात. एक तर आपण पहिले तुकडा काढून तपासतो कुठल्या प्रकारचं कॅन्सर आहे किंवा अखंड ती गाठ काढतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा तपास केला जातो की ते कुठल्या प्रकारचं कॅन्सर आहे. ते कुठल्या प्रकारचं कॅन्सर आहे हे कळल्यानंतर त्याच्यावरती बघ कुठले किमोचे ड्रग चालतील. आणि किमोचं काहीच असं घाबरण्यासारखं नसते. नुसतं आपल्या ह्या नशीतनं आपण एक इंजेक्शन देतो आणि तेच किमोथेरपी आहे. ओके, कारण लोकांकडून मी असं ऐकलं आहे की किमोथेरपी खूप त्रासदायक असते. त्रासदायक म्हणजे बघा, थोडासा उलटी मळकीचा त्रास होतो, पण त्याला उपचार आहे ना. फक्त तुम्हाला उलटी मळकीचा त्रास होतो म्हणून तुम्ही किमो घेणार नाही हे तर जस्टिफाईड नाहीये.
आणि खूप सारे लोक घाबरतात की त्याच्यामुळे केस जातात. अच्छा. तर मी सगळ्यांना हे ऍक्च्युली सांगू इच्छिते, किमोमुळे जरी केस जात असतील तरी ज्या दिवशी किमो संपला तिकडनं 15 दिवसात तुमचे केस पूर्ववत नॉर्मल होऊन जातात. बिलकुल. त्याच्यासाठी तुम्ही किमो घ्यायचा, केस जातील, मी कशी दिसेल, दॅट इज ॲक्च्युली नॉट एट ऑल रेलेव्हंट. तुमचं आयुष्य हे खूप सोन्यासारखं मौल्यवान आहे. फक्त आपले केस जातील म्हणून तुम्ही ते असं घालवून देऊ नका. बस हे तर मी खरंच मनापासून असं आवाहन करू इच्छिते सगळ्यांना की कॅन्सरला असं बिलकुल घाबरू नका. आणि आहे ना, आम्ही सगळं बसलो आहोत, नाही ते डॉक्टर्स आम्ही आहो, या तुम्ही योग्य प्रकारे ट्रीटमेंट करा, स्क्रीनिंग करा. आणि रेडिएशन थेरपी काय? रेडिएशन थेरपी म्हणजे एका प्रकारचा एक्सरे असतो. ठीक आहे, आपण साधा एक्सरे जो करतो, छातीचा एक्सरे, पोटाचा एक्सरे, तसा एका प्रकारचा एक्सरे असतो. फक्त याच्यात काय असते की जे नॉर्मल एक्सरे मध्ये थोडंसं कमी इंटेन्सिटी असते, पॉवर कमी असते. आपण रेडिएशन थेरपीमध्ये थोडी पॉवर वाढवतो आणि बरोबर जिथे कॅन्सर आहे त्या ठिकाणी ते एक्सरे देतो. अच्छा. हा, तर मग ह्यानी तिथले कॅन्सरवाले सेल्स मरतात. बस, दॅट इज द ट्रीटमेंट, दॅट इज रेडिएशन ट्रीटमेंट. म्हणजे हे नावं एवढे भयंकर असतात ना की पेशंटला ते नावं ऐकल्यानंतरच आधी थोडं घाबरल्यासारखं होतं. कारण एक तर त्याचं आधीच मॉरल डाऊन झालेलं असतं कॅन्सर शब्द ऐकून, त्याच्यावर ते ड्रग्ज आणि त्याच्यात सगळ्या थेरपी ट्रीटमेंट्स ते ऐकून त्याचं तो आधीच हतबल होऊन जातो. नाही, घाबरू नका, खरंच घाबरू नका. मी इतकं मनापासून आवाहन करते, कॅन्सर ऐकून घाबरू नका, तुम्ही बिलकुल विचलित होऊ नका. कॅन्सर हे पूर्णपणे ट्रीटेबल आहे जर तुम्ही योग्य वेळेला डॉक्टरकडे पोहोचले, योग्य स्टेजला डायग्नोसिस केलं तर 100% डायग्नोसिस होते, ट्रीटमेंट होते. आणि आमच्याकडे लोक आहेत ना की ते 20-20 वर्ष जगत आहेत. We have people who had cancer, who did proper treatment and they are still alive, they are living a healthy life. Yes. So माझे पण काही परिचित लोक आहेत, काही महिला आहेत ज्यांना त्या कॅन्सर मधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. एक्झॅक्टली. आणि आमचे डॉक्टर फॅकल्टी मध्येच खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. तर आता मला सांगा की आपल्याला कॅन्सर तर होतोच, पण कॅन्सर होऊच नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे महिलांनी? कारण महिला ह्या खूप निष्काळजी असतात. इतका चांगला प्रश्न विचारलाय, म्हणजे मला असं खरंच ह्या गोष्टीसाठी असं खूप म्हणजे हे सांगायची, याच्यासाठी मी एक मोहीम पण राबवते आहे. दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन. जसं आपण टीबी होऊ नये म्हणून BCGची लस लावतो, है ना, डिप्थिरिया, मिझल्स, गोवर, हे सगळं होऊ नये आपण लसीकरण करतो बाळांना. आता कोरोना आला एवढा मोठा, त्याचं पण आपण लसीकरण केलं. तर सर्वायकल कॅन्सरची पण लस आहे. अरे वा. बिलकुल कॅन्सर होऊच नाही यासाठी लसीकरण आहे. पण ती लस कुठल्या वयामध्ये घ्यायची? तर याला सर्व्हावॅक किंवा सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आपण म्हणतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस 16 आणि 18 हे जे 2 सबटाईप्स असतात, दिस इज व्हेरी कॉमनेस्ट कॉज ऑफ दी कॅन्सर. ओके, तर ह्याच्या आणि बाकीचे सबटाईप्स आहेत. बट इंडियामध्ये 16 आणि 18 हे खूप कॉमन आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे करते. तर आपलं ज्यांनी कोरोनाची लस बनवली होती त्याच कंपनीने सर्व्हावॅक बनवला आहे. आणि आपल्याकडे पहिल्यापासून गार्डॅसिल अवेलेबल आहे, जे आपण बाहेरून इम्पोर्ट करतो आपल्याकडे. ठीक आहे. सो दीज 2 आर वॅक्सिन्स अगेन्स्ट सर्वायकल कॅन्सर. टार्गेट एज ग्रुप बघा 9 ते 14 वर्ष आहे. म्हणजे आपल्याला लहान मुलांना ते लस द्यायचं आहे. जसं आपण बाकीच्या लसी लहान वयामध्ये देतो तसंच हे पण लहान वयामध्ये. एक्झॅक्टली. तर फक्त मुलींना नाही, मुलांना देखील. हो, कारण की HPV मुळे मुलांना होते पेनाईल कॅन्सर, म्हणजे त्यांच्या सूची जी जागा असते तिथलं कॅन्सर आणि तोंडाचे कॅन्सर, हे मुलांना होते HPV मुळे. आणि मुलींना तर सर्वायकल कॅन्सर माहितीच आहे ना. तर 9 ते 14 वर्षातील सगळ्या मुली दिस इज अवर टार्गेट एज ग्रुप, याच्यामध्ये द्यायलाच पाहिजे. समजा इथे कुठे मिस झालं नाही, आजकालचे पेरेंट्स एवढे अवेअर आहेत, तर आपण 26 वर्षापर्यंत देऊ शकतो. 26 वर्षापर्यंत पण देऊ शकतो. डेफिनेटली 14 वर्षापर्यंत 100% इफेक्ट आहे, कारण की दीज पीपल आर नॉट एक्सपोज टू एनी सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आणि मग 14 ते 26 पर्यंत एक 80% इफेक्ट आहे, म्हणजे प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे डेफिनेटली. तर मग आम्ही 26 पर्यंत तर डेफिनेटली सांगतोच. त्याच्यानंतरही समजा एखादी महिला अशी आहे किंवा तिला वाटते भीती की माझ्या आईला होतं, मला होऊन जाईल का, ते येतात आपल्याकडे. तर आपली जी फॉक्सी जी एक ही आहे सोसायटी, आमची फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेक सोसायटी ऑफ इंडिया, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही 46 इयर्स पर्यंत देऊ शकता. अच्छा. बट इन द एज ग्रुप ऑफ 26 to 46 इयर्स आम्ही हे नाही म्हणत की तुम्हाला खूप फायदा होईल, बट एवढा आहे की झाला तर फायदा होईल पण नुकसान होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल कुठलीही महिला आली
तर आपण तिला सर्वायकल वॅक्सिन सजेस्ट करायला, म्हणजे मी सुद्धा ती वॅक्सिन घेऊ शकते? येस बिलकुल. मी तुम्हाला जायच्या नक्कीच नक्कीच, जाण्यापूर्वी मी पण ते वॅक्सिन घेऊन घेईन, कारण तेवढं प्रिकॉशन आपण घेतलंच पाहिजे. बरं, लसीकरण हा तर त्याच्यावरचा प्रतिबंधात्मक उपाय आहेच, पण याच्या व्यतिरिक्त अजून काय काळजी महिलांनी घेतली पाहिजे जेणेकरून कॅन्सर होणार नाहीत? बघा, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स इज ऑल्सो वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज. ओके, सो आजकालची पिढी थोडीशी विदेश संस्कृती, पाश्चात्य संस्कृतीनं थोडंसं इन्फ्लुएन्स्ड आहे. तर जसं पहिले कसं लहानपणीच लग्न होऊन जायचे आणि म्हणजे बिलकुल असंच होतं की हां, तोपर्यंत मूलबाळी होऊन जायचे, फॅमिली कम्प्लीट बाय एज ऑफ 25-30. सो असं, बट आजकाल मॅरेजेसच लेट होतात आणि थोडंसं प्री मरायटल संबंध किंवा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, दिस इज क्वाईट कॉमन. स्मोकिंग इज क्वाईट कॉमन. तर ह्या गोष्टी जर आपण टाळू शकलो फॉर अवर ओन बेनिफिट, अँड इवन इफ यू आर indulging in some events like this, use proper contraception, condom वापरणे, प्रिफरेबली स्मोकिंग नाही करणे, अल्कोहोल इंटेक अवॉइड करणे, आणि जसं तुमची फॅमिली हिस्ट्री आहे तर रेग्युलरली तुम्ही चेकअप करा, तुम्ही व्यवस्थित योग्यरित्या डॉक्टरांना जाऊन भेटा. तुम्हाला थोडाही साइन्स अँड सिम्पटम्स वाटतात तर तुम्ही जाऊन ओपिनियन तरी घ्या. भले तुम्ही पुढे काही करू नका, बट ओपिनियन घ्या. डॉक्टर तुम्हाला योग्यरित्या समजवतील काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. दीज आर ऑल दी मेथड्स टू प्रिव्हेंट. आणि एक ब्रेस्ट कॅन्सर आहे जे प्रिव्हेंटेबल आहे. त्यात आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो. आंघोळ करताना स्वतःची छाती स्वतःच्या हाताने तपासून पाहायची. तुम्हाला कधी असं वाटलं की कुठे काही गाठ लागते का, काही लागते का, इमिजिएटली डॉक्टरना येऊन भेटणे. हे तर आपण स्वतः करू शकतो ना. आंघोळ करताना बस जेव्हा साबण लावतो तर साबण आहे हाताला, हात छान घसरतो अंगावरती, तेव्हा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घेतलं. दॅट इज वन थिंग. मग त्याच्यानंतर रेग्युलर फॉलोअप. वन्स तुम्ही जर 30-35 वर्ष क्रॉस केले तर तुम्ही पॅप्समिअरसाठी जा डॉक्टरांकडे. भले तुम्हाला काही सिम्पटम्स नसतील, रेग्युलर फॉलोअप करा. एक्झॅक्ट केलं पाहिजे. पॅप्समिअर करू शकता, मॅमोग्राफीज करू शकता. एंडोमेट्रियल कॅन्सरला, ओव्हेरियन कॅन्सरला असं स्क्रीनिंग काही नाही आहे, बट आम्ही ॲज अ डॉक्टर्स वी सजेस्ट की तुम्ही वन्स इन अ वाईल सोनोग्राफी करून घ्या पोटाची. जर तुम्हाला खूप अपचन होत असेल, असं ब्लोटिंग, पोटाचा कंटिन्यू फुगारा वाटणे, योग्यरित्या संडास न होणे किंवा पोट साफ न होणे, असं काही वाटत असेल तरी तुम्ही एकदा जाऊन भेटा डॉक्टरांना. दीज मे बी रॅन्डम सिम्पटम्स, आपल्या खाण्यात उलटं पिलटं काही आलं तरी होऊ शकते, बट स्टील दीज आर सिम्पटम्स ऑफ ओव्हेरियन कॅन्सर. बघा, मला एक प्रश्न अजून असा विचारायचा आहे की बरेच महिला ज्या आहेत त्या घाबरतात कॅन्सर म्हटलं की, परंतु एक अजून महिलांमध्ये असा आहे विषय की गर्भाशय काढायला महिला लवकर तयार होते. म्हणजे सपोज एखाद्या महिलेला गर्भाशयाचा कॅन्सर झाला तर ती गर्भाशय काढायसाठी रेडी असते, मेंटली ती प्रिपेअर असते की नाही माझं गर्भाशय काढलं तर हरकत नाही आहे. पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जेव्हा ब्रेस्ट काढायची असते महिलेला तेव्हा ती प्रचंड डिस्टर्ब असते, तिचं मॉरल पूर्णपणे डाऊन होऊन जातं. मला असं वाटते एका हॉलिवूडच्या अभिनेत्रीने पण स्वतःची ब्रेस्ट काढून महिलांना संदेश दिला होता की विदाऊट ब्रेस्ट पण महिला चांगलं लाईफ जगू शकतात, त्या सुंदर आहेत. तर अशा महिलांना आपण काय संदेश देणार? महिलांना कसं आहे, वी हॅव प्रोजेक्टेड वुमेन यु नो ॲज अ ब्युटिफुल, ती बिलकुल 36-24-36 असायला पाहिजे अशी सुंदर महिलाचा आपण जे एक क्रायटेरिया हे केलेलं आहे, त्याच्यात तिचे स्तन खूप सुंदर आहे, सुडोल स्तन आहेत, छान बारीक कंबर आहे तिची, हा पृष्ठभाग जो तो एकदम सुंदर छान असं गोलसर आहे, असं आपण एक आता महिलांचं एक आपण इमेज बनवून ठेवली आहे डोक्यात. बरोबर आहे. गर्भपिशवी ही पोटाच्या आतमध्ये, ती कुणाला दिसतच नाही, त्याच्यामुळे ते काढायचं म्हटलं की मग हा निकाल दो मॅडम, बहुत वो ब्लीडिंग हो रहा हमको चलेगा. बट ब्रेस्ट काढणं म्हणजे इट इज बेसिकली पेशंट महिलेच्या सेल्फ इस्टीमसाठी इट इज, कारण की त्यांना असं वाटतं की बाकी तर नाही पण ठीक आहे बा, नवऱ्यासमोर आपण जातो, नवरा काय विचार करेल है ना. आपण स्वतः जेव्हा स्वतःला आरशात बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही, दिस वॉज वन ऑफ माय, दिस वॉज माय, म्हणजे ही माझी ओळख होती, वन ऑफ माय ॲट्रिब्यूट्स ऑफ माय बीइंग, अँड नाऊ इट इज बिंग रिमूव्ड. हाऊ डू यू कोप अप विथ दॅट, राईट. तर मग अशा महिलांना मी एवढंच सांगू इच्छिते की बघा कसं आहे, तुमचं सौंदर्य किंवा तुमचं अस्तित्व हे बिलकुल फिजिकल अपीरियन्सवरून नाहीच आहे, बिलकुल नाही आहे. तुम्ही काय आहात, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे होता. सर्वात मोठं कर्तृत्व तर मला वाटतं की हाऊसवाईफ्स हे सर्वात कर्तृत्वान आहेत. त्या नसत्या तर आमच्यासारखे डॉक्टरच झाले नसते.
बरोबर. माझी आई जर हाऊसवाईफ नसती तर त्यात मला बिलकुल असं नाही आहे की ती किती सुंदर आहे, की ती किती शेपमध्ये आहे की नाही आहे. आई ही आपल्यासाठी आई आहे है ना. तसं प्रत्येक बाळासाठी आई ही आई आहे, प्रत्येक नवऱ्यासाठी ही माझी बायको आहे, ही माझ्या मुलांची आई आहे. बघा कुणीच तुम्हाला त्या याच्यात तोलतच नाही, हे फक्त आपल्या मनात आहे. तर आपल्या मनातनं हे काढायला पाहिजे. आणि आहेत ना भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्याला आपण कव्हर करू शकतो. आपण इतर आपल्या दुसऱ्या छंद आणि हे याच्यात स्वतः प्रोग्रेस करून त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप करून आपण ह्या गोष्टी डोक्याच्या बाहेर टाकू शकतो. असं मला अजून एक असं विचारायचं आहे की एकदा सर्जरी झाली, समजा गर्भाशयाची सर्जरी असो की ब्रेस्टची असो, ह्या सर्जरी झाल्यानंतर परत कॅन्सर होण्याचे काही चान्सेस महिलांमध्ये आहेत का? आहेत. बघा याच्यासाठीच आम्ही ऑन्कोसर्जन्स आम्ही याच्यासाठीच सांगतो. कसं आहे की कॅन्सरच्या सर्जरीज, आता पोटात गाठ आहे, बरं ठीक आहे, आपण दवाखान्यात गेलो, जे डॉक्टर आहे ते म्हणतात काही पोटात गाठ आहे, ऑपरेशन करून टाकतो. पण कुठल्या प्रकारचं ऑपरेशन व्हायला पाहिजे हे फक्त कर्करोग तज्ज्ञांना माहिती असते, ऑन्कोसर्जन्सला. ओके. तर मग जे तुम्ही म्हणताय की ऑपरेशन होतात, तर तेव्हा इनकम्प्लीट जेव्हा सर्जरीज होतात तेव्हा ते रिकरन्सचे चान्सेस जास्त वाढतात. तसे पण आहे, असं नाही आहे की आमच्या हातून रिकरन्स होणार नाही. आम्ही जर केलं, आम्ही पूर्ण जेवढं डोळ्यांनी दिसते तेवढं तर सगळं काढतो डेफिनेटली, बट देर आर सम थिंग्स विच कॅन नॉट बी सीन विथ नेकेड आईज, विच इज मायक्रोस्कोपिक, एकदम बारीक बारीक आहे ना, तर ते दिसत नाही. मग काही महिला ज्या किमोला घाबरतात, मग त्या किमो आम्ही ऑपरेशन नंतर का देतो, तर हेच जे डोळ्याला दिसत नाही ते कॅन्सर सेल जे आहेत ते जायला पाहिजे है ना. तर मग जे लोक किमो घेत नाही ऑपरेशन नंतर, किंवा जे लोकांना आम्ही रेडिएशन सांगितलं, जे रेडिएशन घेत नाही, अशा लोकांमध्ये रिलॅप्सचे चान्सेस किंवा रिकरन्सचे चान्सेस खूप वाढतात. बट अदरवाईज सर्जरी ह्या ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. प्री सर्जरी, पोस्ट सर्जरी, आयदर ऑर नाही, देर इज समथिंग नोन एज प्री सर्जरी ऑल्सो. समजा जास्ती पसरलेलं कॅन्सर आहे, जसं ओव्हेरियन कॅन्सरमध्ये तिसरा ब स्टेज, 3B 3C स्टेज पर्यंतही आम्ही ऑपरेशन करतो. त्याच्यात आम्ही पहिले किमो देतो, त्याला ट्युमरच्या साईजला कमी करतो, मग ऑपरेशन करतो, मग परत किमो देतो. अच्छा, म्हणजे सर्जरीच्या आधी पण काही ट्रीटमेंट आहेत आणि सर्जरीच्या नंतर पण. त्याच्यामुळे सगळं जे आहे हे दिस इज अ टोटल पॅकेज, असं नाही आहे. आणि अलाइड ट्रीटमेंट जे असतात खूप सारे, मी फक्त एवढं सांगू इच्छिते की योग्यरित्या डॉक्टरांकडनं मार्गदर्शन घेऊनच करा पुढे. मी कुणी काही म्हटलं म्हणून बरोबर नाही. आता आहेत ना अमरावती ते अवेलेबल आहे, बाकीचेही लोक अवेलेबल आहे. वी शुड बी अलर्ट अबाउट अवर ओन हेल्थ ना. बरोबर. आपण देवाने इतकं छान जन्म दिला आहे, त्याला असंच तर नाही घालवायचं आहे की नाही. नक्कीच नाही, ते तर सुंदरच जगलं पाहिजे. बघ आता सध्या विदर्भामध्ये तुम्ही एकच ऑन्कोसर्जन आहात आणि अमरावतीत पण एकच आहात, तर दिवसभरामध्ये मग तुम्हाला तर खूप ऑपरेशन्स करावे लागत असतील किंवा तुमच्या मागे भरपूर कामं पण असतील. तर तुम्ही काय एक्सपिरियन्स करता जेव्हा रोज तुम्ही हा सर्जरी करता तेव्हा? बघा दिवसभरात ना मी इथे संदर्भ सेवा रुग्णालय जे आहे आपलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तिथे मी स्त्री कर्करोग आय एम अ कन्सल्टंट देअर. आणि माझा हा स्वतःचा दवाखाना जो आहे एपेक्स हॉस्पिटल आणि देवी कॅन्सर केअर सेंटर, मी नाव पण देवी ठेवलं आहे महिलांसाठी. ठीक आहे. तर हे दोन्ही सेंटर्स धरून मी दिवसभरात मिनिमम 5 to 6 सर्जरीज मिनिमम करते. याच्यावर तुम्ही अंदाज लावा की कॅन्सरचं इन्सिडेन्स किती जास्त आहे. आणि ओव्हरऑल अमरावतीत असे कमीत कमी 10-12 दवाखाने आहे जिथे मला बोलवल्या जाते, जिथे मी जाऊन त्यांना हे करते, असिस्ट करते, हेल्प करते, कॅन्सर सर्जरीज करून देते. हे सगळं करत असताना माझा अनुभव असा आहे की लोक घाबरतात तर खरी, डेफिनेटली घाबरतात. आणि महिला कॅन्सरमध्ये याच्यासाठी मला जास्त हे वाटते की किती नाही म्हटलं तरी आपली भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे है ना. पुरुषांमध्ये होऊ द्या ना प्रॉब्लेम, प्रोस्टेटचा प्रॉब्लेम होऊ द्या, 1 मिनिटात दवाखान्यात जातात. आणि महिलांमध्ये समजा का काही प्रॉब्लेम आहे तर आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ. त्याच्यामुळे माझ्याकडे येणारे 80 ते 90% पेशंट हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात, अर्ली स्टेजमध्ये येतच नाही. कारण की कसं आहे, थोडं पांढरं पाणीच तर चाललं आहे, काय त्याच्यात, उद्या जाऊ. दिस इज एक, तर ही जी एक पद्धत आहे की नाही ही बदलायला पाहिजे. आणि एक तर हे की ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात आणि बाकी तर ठीक आहे, म्हणजे महिला तसे कोऑपरेटिव्ह असतात. पण हे किमो घेण्यासाठी नकार नाही, मॅडम माझे केस जातील, मॅडम कशाला, मॅडम हे समजवणं त्यांना खूप कठीण जाते की नाही तुम्ही किमो घ्या, तुम्ही करा. हे थोडंसं डिफिकल्ट आहे. बाकी अदरवाईज नाव जनजागृती खूप वाढलेली आहे कॅन्सरबद्दल. पीपल आर अवेअर.
येतात आहे, करतात आहे. आणि आपला जो मेळघाट एरिया आहे तिथलेही लोक यायला लागले आहेत. तर जनजागृती वाढत आहे. बट बघा, जेवढी पाहिजे तेवढी नाही. तर मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांचा मिळून टोटल सगळ्यांचं हे आहे की वी शुड टेल द जनरल पब्लिक की नाही, तुम्ही करा. वी शुड बी. म्हणजे आज मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण हे सांगते की स्त्रियांमध्ये होणारे जे कॅन्सर आहे ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. आणि आता अमरावतीकरांना घाबरायची गरज नाही आहे. अमरावतीमध्ये जे गरीब मंडळी आहे त्यांच्यासाठी सुपर हॉस्पिटल आहे आणि तिथे सुद्धा मॅडमच आहेत, ते फ्रीमध्ये तिथे ऑपरेशन होतात. आणि जे पैसे खर्च करून येऊ शकतात त्यांच्यासाठी मॅडमचं हॉस्पिटल आहे. त्यामुळे अमरावतीच्या महिलांनी आता कॅन्सर झाला म्हणून घाबरायचं अजिबातच कारण नाही आहे. तुम्हाला हा झालेला नसेल, दुसऱ्या कुणाला होत असेल किंवा होऊ नये तर उपचार केले पाहिजे आणि न घाबरता आपण या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे, कारण आपलं जीवन सुद्धा आपल्या कुटुंबासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघा मॅडम, ब्रेस्टमध्ये फक्त कॅन्सरचीच गाठ होते असं नाही, असं मी ऐकलेलं आहे. तर ब्रेस्टमध्ये ज्या नेमक्या गाठी होतात महिलांच्या, त्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात? बघा, जेवढ्या गाठी ब्रेस्टमध्ये होतात त्या डेफिनेटली सगळ्या कॅन्सर नसतातच. ऑलमोस्ट 40 to 50% ऑफ गाठी म्हणजे निम्म्या ह्या बिनाईन कॅन्सर, बिनाईन ट्युमर्स असतात. म्हणजे बिनाईन म्हणजे नॉन कॅन्सर, म्हणजे कॅन्सर नाहीये. त्यात सर्वात कॉमन आहे फायब्रोएडिनोमा. म्हणजे साधी आपली फायब्रोस, आपलं जसं जखम झाली तर कसं आपल्याला व्रण येते तशा गाठी असतात. त्या बिलकुल कॅन्सर नसतात. पण तरी आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही ते काढा, तुम्ही चेकअप करा. पण आणि गरज पडली तर तुम्ही ऑपरेशन पण करा. का? कारण की देर इज स्टील 1% चान्स की खूप लॉंग स्टँडिंग गाठी, साध्या गाठींमध्ये पण कॅन्सरमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. इतर बाकीच्या गाठी असतात ज्या समजा ब्रेस्ट फिडिंग महिला ज्या असतात त्यांच्यामध्ये दुधाच्या गाठी खूप तयार होतात. ते पण खूप कॉमन आहे. पण तरी पण आम्ही त्यांना हे सजेस्ट करतो की तुम्ही दवाखान्यात जा, कारण की त्यांना ट्रीटमेंट नाही केली तर इट विल बी कन्व्हर्टेड इन टू पस. पसमध्ये होईल, इन्फेक्शन होईल, शरीरात इन्फेक्शन पसरेल. तसं काही होऊ नका देऊ. तुम्हाला हातात कुठलीही ॲबनॉर्मॅलिटी लागली तर तुम्ही फक्त ओपिनियन घ्या. डॉक्टर सांगतात ना, तुम्हाला गाईड करतात. ते बिनाईन आहे म्हणजे नॉन कॅन्सरस आहे तर गोळ्या औषधांनी त्याचा उपचार होतो. समजा कॅन्सर आहे तर मग लवकर उपचार होतो. सेम ओव्हरी कॅन्सरमध्ये पण आहे. ओव्हरीमध्ये पण असणाऱ्या गाठी निम्म्या ह्या बिनाईन असतात. आणि जितकी मोठी गाठ ना तितकी ती नॉन कॅन्सर असण्याची शक्यता जास्ती आहे. अच्छा, हो, असं असते. ते याच्यात उलट असते की आपल्याला असं वाटतं बाप रे, तिच्या पोटात एवढी मोठी गाठ होती. बट जेवढी मोठी गाठ वयामानाने समजा असं, बट लहान मुलींमध्ये पण एक टॉर्शन ओव्हरी म्हणून प्रकार असतो, ते पण खूप इमर्जन्सी असते. ह्या सगळ्या नॉन कॅन्सरच्या गाठी आहेत. पण कुठलीही प्रकारची गाठ तुमच्या हाताला लागली, तुम्हाला सोनोग्राफीमध्ये दिसली, तुमची फॅमिली हिस्ट्री असेल किंवा तुमचं लाईफस्टाईल असं असेल, भले तुम्ही दुसऱ्या कुणाला सांगू नका, पण तुम्हाला तर तुमचं लाईफस्टाईल माहिती आहे. तुमचं लाईफस्टाईल हाय रिस्क असेल, तुम्ही अशा कुठल्या गोळ्या औषधं घेत आहे की जे हाय रिस्क आहे, तर तुम्ही डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. एकदा स्क्रीनिंग काय ते करून घ्या. तर अनेकदा महिलांच्या पोटामध्ये गोळा पण होतो. म्हणजे मी बघितलेलं आहे न्यूजमध्ये वगैरे की अमक्या महिलेच्या पोटातून 4 किलोचा गोळा निघाला. तर तो काय प्रकार आहे? कालच काढला एक 6.5 किलोचा. अरे बाप रे बाप. बरं, पोटात गोळा होणे म्हणजे इट कॅन बी एनी टाईप ऑफ गोळा. बट सर्वात कॉमन इज फायब्रॉइड, जे आपण युट्राईन फायब्रॉइड म्हणतो. जसं मी आता छातीत फायब्रोएडिनोमा सांगितलं, तसं युट्रसमध्ये फायब्रॉइड होतो. ठीक आहे. तर उसको रसोली की भी गाठ बोलते, म्हणजे रश्यासारखं फक्त, म्हणजे आपल्या मसल सारखं रसोली की गाठ भी असे बोलते हैं. तर कसं, तुम्ही जर 100 महिलांची सोनोग्राफी कराल ना तर 80 महिलांमध्ये तुम्हाला फायब्रॉइड्स दिसतील. अरे बापरे. असं इट इज सो कॉमन. व त्या छोट्या छोट्या असतात, सब सेंटीमीटर, 1-2 सेंटीमीटर. त्याला काहीच करावं लागत नाही आणि ते काही प्रॉब्लेमही करत नाही. ह्या साध्या गाठी असतात. जेव्हा त्यांचं माप एका प्रमाणाबाहेर वाढते ते प्रॉब्लेम करायला सुरुवात करते. प्रॉब्लेम कसे? ब्लिडिंग करणार, आपल्या लघवीच्या थैलीवरती प्रेशर करणार, लघवी रोखून धरणार, संडासाचे प्रॉब्लेम करतील. अशा वेळेला मग आम्ही सांगतो की तुम्ही ट्रीटमेंट करा असं. पण आम्ही कसं असतं, ही जी फायब्रॉइडची गाठ किंवा फायब्रॉइड, दिस हॅज चान्सेस ऑफ 1% चान्सेस ऑफ कन्वर्टिंग इन टू मॅलिग्नन्सी. म्हणून ते खूप वर्ष सांभाळून नका ठेवू. आहे गाठ, काय होते, सोडून द्या, असा विचार नाही करायला पाहिजे. यू शुड गेट इट. तर बघा, आज भावना मॅडमकडून आपल्याला खूप खूप चांगली अशी माहिती मिळालेली आहे महिला कर्करोगाबद्दल. आणि महिला कर्करोगाबद्दल खरोखर अवेअरनेस आवश्यक आहे. तर कृपया महिलांनी घाबरून जाऊ नये. तुमच्या शरीरामध्ये कुठेही
तुम्हाला असं काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तो लगेच तुमच्या गायनिककडे जाऊन तुम्ही तपासून घेतला पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. जर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच आपलं आयुष्य आपण मोठं करू शकतो आणि सुदृढ करू शकतो. तर डॉक्टर मॅडमचं जे शेड्यूल आहे दिवसभराचं ते मी आता त्यांच्याकडून ऐकलं आहे की 5-5, 6-6 सर्जरी त्या दिवसाला करतात आणि लोकांची जीवं वाचवतात. एवढ्या अशा व्यस्त तेथून त्यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांची मंडल न्यूजच्या वतीने खूप खूप आभार मानते. मॅडम खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू सो मच.